नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रवेश पद्धती, नियमावली व प्रमाणित कार्यपद्धती याविषयी माहिती घेणार आहोत. यामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रियेतील टप्पे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रथम सर्व उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना जी महत्त्वाची सूचना आहे, ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवारांनी जो मोबाईल क्रमांक स्वतःच्या आधार कार्डला लिंक असलेला अर्जात नमूद करावा. एखाद्या ट्रेडला प्रवेश मिळाल्यानंतर तो महत्त्वाचा आहे, ज्याचा वापर प्रवेशानंतर ITIच्या परीक्षा असतील, स्किल इंडिया डिजिटल पोर्टलला नोंदणी असेल, महाडीबीटी पोर्टलवर व इतर अनुषंगिक कामासाठी वापर होणार असल्याने तो कायमस्वरूपी सुरू राहील याची दक्षता घ्यावी. इतर कोणाचाही मोबाईल नंबर क्रमांक नमूद करू नये याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तसेच संकेतस्थळावर ITI माहिती पुस्तिका, प्रवेश पद्धती, नियमावली व प्रवेश प्रक्रियेतील विविध स्तरावर करावयाच्या कारवाईसाठी प्रमाणित कार्यपद्धती आपणास उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रवेशोत्सुक उमेदवारांनी व पालकांनी माहिती पुस्तिकेत देण्यात आलेली माहिती व प्रवेशाबाबतच्या पद्धती व नियमांचा अभ्यास करूनच ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करावा. ऑनलाईन प्रवेश अर्जासाठी http://admission.dvt.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. ऑनलाईन प्रवेश अर्जात प्राथमिक माहिती भरल्यानंतर उमेदवाराचे प्रवेश खाते, ॲडमिशन अकाउंट, त्याचा नोंदणी क्रमांक, रजिस्ट्रेशन नंबर हाच युजर ID म्हणून तयार होईल. नोंदणी क्रमांक व युजर IDचा वापर उमेदवारांनी त्यांच्याकडील दस्तऐवजाच्या आधारे प्रवेश अर्जात संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरावी. प्रवेश अर्ज पूर्ण भरल्यानंतर सर्व माहिती बरोबर असल्याची पुनश्च खात्री करावी. प्रवेश अर्जातील माहिती बरोबर असल्याची खात्री झाल्यावरच ऑनलाईन स्वरूपात शुल्क जमा करावे. प्रवेश अर्ज शुल्क भरल्यानंतर प्रवेश अर्ज निश्चित होईल. उमेदवारांनी आवश्यक असल्यास प्रवेश अर्जाची छापील प्रत घ्यावी. प्रवेश अर्ज निश्चित झाल्यावर अर्जातील कोणत्याच माहितीत बदल करता येणार नाही याची नोंद घ्यावी. तथापि प्रवेश अर्जातील काही निवडक माहिती बदल करण्याची संधी हरकती नोंदविणे ग्रीव्हन्सेस कालावधीत उपलब्ध करून देण्यात येईल याची अर्ज भरणाऱ्यांनी नोंद घ्यायची आहे. पहिल्या फेरीसाठी विकल्प सादर करणे. प्रवेश अर्ज निश्चित केल्यावर पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करण्यासाठी प्रवेश नोंदणी क्रमांक, रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्डद्वारे प्रवेश लॉग इन करून सादर करावेत. प्राथमिक गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल व उमेदवारांना SMS द्वारे कळवण्यात येईल. उमेदवारांना प्रवेश अर्जातील काही निवडक माहितीत बदल करावयाचा असल्यास त्यांनी प्रवेश लॉग इन करून प्रवेश अर्जातील माहितीत आवश्यक ते बदल करावेत. सदर कालावधीनंतर प्रवेश अर्जात कोणताही बदल करता येणार नाही. उमेदवारांना प्रवेश निश्चित करताना त्यांनी प्रवेश अर्जात सादर केलेल्या माहितीच्या पुष्ट्यर्थ आवश्यक सादर केलेल्या दस्तऐवज निवड झालेल्या संस्थेत सादर करणे अनिवार्य राहील. प्रवेश अर्जाच्या माहितीच्या पुष्ट्यर्थ कागदपत्रात तफावत आढळल्यास प्रवेश नाकारण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
प्रवेश फेरीत निवड व प्रवेशाच्या प्रत्यक्ष कारवाई. प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसाय निहाय निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल व उमेदवारांना SMS द्वारे कळविण्यात येईल. पहिल्या प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रत्यक्ष प्रवेशाची कारवाई करायची आहे. पुढील प्रवेश फेरीसाठी विकल्प सादर करणे. निवड न झालेल्या व प्रवेश न घेतलेल्या उमेदवारांनी पुढील प्रवेश फेरीसाठी ऑनलाईन पद्धतीने संस्था व व्यवसाय निहाय विकल्प व प्राधान्य सादर करावेत. उमेदवाराने नव्याने विकल्प सादर केल्यास उमेदवाराने पूर्वीच्या प्रवेश फेरीमध्ये सादर केलेले जुनेच विकल्प या प्रवेश फेरीसाठी विचारात घेण्यात येतील. दुसरी, तिसरी व चौथी प्रवेश फेरीबाबत यातील मुद्दा प्रवेश फेरीत निवड व प्रवेशाची प्रत्यक्ष कारवाई करावी. नव्याने अर्ज करणे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र SSC, पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण, अनुत्तीर्ण व अद्यापपर्यंत कोठेही प्रवेश न घेतलेल्या तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेशासाठी अर्ज न केलेल्या उमेदवारांसाठी प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हास्तरीय समुपदेशन फेरीपूर्वी नव्याने अर्ज करण्याची व प्रवेश अर्ज शुल्क भरून संधी देण्यात येईल. शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत समुपदेशन फेरीसाठी नाव नोंदणी. नोंदणीकृत उमेदवारांनी अप्रसंस्था निहाय व व्यवसाय निहाय रिक्त जागांचा अभ्यास करून जिल्हास्तरीय समुपदेशन फेरीसाठी आपल्या प्रवेश खात्यात प्रवेश लॉग इन करून कोणत्याही एका जिल्ह्याच्या समुपदेशन फेरीकरता दिलेल्या वेळापत्रकानुसार नोंदणी करावी. संगणक प्रणालीद्वारे जिल्हास्तरीय समुपदेशन फेरीसाठी जिल्हानिहाय गुणवत्ता यादी प्रकाशित करण्यात येईल. समुपदेशन फेरीसाठी वेळ व दिनांक बहाल करण्यात येईल व याबाबत उमेदवारास त्यांच्या प्रवेश खात्यात व SMS द्वारे माहिती देण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. समुपदेशन फेरी काउन्सिलिंग राऊंड. दिलेल्या वेळ व दिनांकास हजर असलेल्या उमेदवारांना त्यांच्या गुणवत्ता क्रमांकानुसार समुपदेशनाकरता बोलवण्यात येईल व प्रवेशाकरता उपलब्ध जागा, उमेदवारांची मागणी, उमेदवारांची अर्हता या आधारावर प्रवेशाच्या जागांचे वाटप करणे. सदर प्रवेश फेरीकरता जागा बहाल करण्यात आलेल्या उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीनंतर संबंधित संस्थेत दिलेल्या मुदतीत प्रवेशाची प्रत्यक्ष कारवाई करायची आहे. संस्था स्तरावरील प्रवेश. खाजगी संस्थांमध्ये संस्था स्तरावरील जागा व 5व्या प्रवेश फेरीनंतर रिक्त राहिलेल्या जागावर ज्या उमेदवारांनी प्रवेश घेण्याची इच्छा आहे त्यांनाही त्यांच्या तपशीलवार माहितीसह संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल. नोंदणीकृत उमेदवारांनी ज्या खाजगी संस्थांमध्ये प्रवेश घ्यावयाचा आहे त्या संस्थेत व्यक्तिशः हजर राहून सर्व मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीनंतर प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीपासून ते प्रवेशाच्या अंतिम दिनांकापर्यंत खाजगी संस्थांमध्ये खाजगी जागावर उमेदवारांना प्रवेश घेता येतील याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. प्रवेशाबाबतची सविस्तर माहिती साठी शासन निर्णय व व्हिडिओसाठी खालील संचालनालयाच्या वेबसाईटला भेट द्या. http://admission.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशाविषयी सर्व माहिती आपणास उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
धन्यवाद आपणा सर्वांचे. या व्हिडिओद्वारे आपणास जे प्रवेश प्रक्रियेचे टप्पे या ठिकाणी आपण बघितलेले आहे. या टप्प्यानुसार आपण प्रवेश प्रक्रियेमध्ये उमेदवारांनी क्रिया केल्यास किंवा या स्टेप्सनुसार आपण प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी झाल्यास प्रवेशासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपणा सर्वांचे धन्यवाद. मी जयराम ससाने आपणास आव्हान करतो की आपण माझे यूट्यूब चॅनल ITI डिजिटल स्किल हब ला सबस्क्राईब करा. प्रवेश व इतर बाबतचे वेगवेगळ्या व्यवसायांचे परिचय याबाबतच्या व्हिडिओसाठी जे नोटिफिकेशन आहे त्यावर क्लिक करा. धन्यवाद.